प्रेज लॉर्ड. प्रेमळ प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा मी तुम्हा प्रत्येकाचं स्वागत करतो. प्रियानो, बायबलमध्ये मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये असं म्हटलंय, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रियानो, प्रभू येशूने आम्हाला असं म्हटलंय की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. जग आम्हाला सोडेल प्रियानो, जगातली लोक आम्हाला सोडतील, परंतु आम्हाला परमेश्वर कधी सोडणार नाही प्रियानो. ओ देवाच्या लोकांनो, तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो. चला तर प्रियानो, जो देव आम्हाला कधी सोडत नाही त्याच्या आम्ही चरणाजवळ जाऊया, त्याची आराधना करूया, आणि आज त्याच्यापासून प्रभूचं जे त्याचं सामर्थ्य वचन आहे प्रियानो, ते वचन आम्ही ऐकूया. यावेळेस आम्ही आमच्या मनाची तयारी करूया, आम्ही आमचे डोळे बंद करूया. थँक यू जीसस. वर्शिप यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. तो म्हणतो की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. तो सदैव आमच्या बरोबर आहे. त्याला इम्मानुएल या नावानं बोलविण्यात आलं. तो परमेश्वर आम्हाला कधी सोडणार नाही आणि तो आम्हाला कधी टाकणार नाही प्रियानो. थँक यू होली स्पिरिट. थँक यू लॉर्ड. हालेलुया. वर्शिप यू जीसस. ग्लोरी मास्टर. हालेलुया. नहीं, कभी नहीं, नहीं, कभी नहीं, जीवन भर तुम्हारे साथ रहूंगा, छोड़ूंगा कभी नहीं, नहीं, कभी नहीं, नहीं, कभी नहीं, जीवन भर तुम्हारे साथ रहूंगा, छोड़ूंगा कभी नहीं. क्या जीवन की वीणा के टूट गए हैं तार, अपनी गुनाहों के कीच में गिरते हो बार बार. ऐसा जब लगता है हाथ को थामेगा कोई नहीं, उस घड़ी मैं हरदम साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं, नहीं, कभी नहीं, नहीं, कभी नहीं, जीवन भर तुम्हारे साथ रहूंगा, छोड़ूंगा कभी नहीं. क्या जीवन की वीणा के टूट गए तार, अपनी गुनाहों के कीच में गिरते हो बार बार. ऐसा जब लगता है हाथ को थामेगा कोई नहीं, उस घड़ी मैं हरदम साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं, नहीं, कभी नहीं, नहीं, कभी नहीं, जीवन भर तुम्हारे साथ रहूंगा, छोड़ूंगा कभी नहीं. स्वर्गीय पित्या, तुझ्या सामर्थ्य वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो लॉर्ड. प्रभू, आजच्या सकाळी तू आम्हाला वचन दिलंस की मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला ठाकणार नाही, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित तुमच्या बरोबर राहील. लॉर्ड, तू इम्मानुएल परमेश्वर आहेस लॉर्ड. तू आमच्या सानिध्य देव आहेस लॉर्ड. आजच्या सकाळी तुझे लोक तुला ऐकण्यासाठी बसलेले आहेत मास्टर. लॉर्ड जीसस, त्यांच्याशी बातचीत कर. आजचं वचन लोगस रेमामध्ये कन्वर्ट होऊ दे लॉर्ड. मास्टर, प्रत्येकाला ऐकणारे कान आणि समजणारं
म्हणतो दे. आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वरा त्यांचे आध्यात्मिक नेत्र तू खोल बापा. आत्म्यामध्ये त्यांना जीवित कर येशूच्या नावामध्ये. मास्टर मिरेकल कर आजच्या वचनाच्या द्वारे. आजचं वचन त्यांच्यासाठी आत्मा आणि जीवन बनू दे आणि हो दे तुझ्या नामाचं गौरव. आजच्या या सकाळी मी माझं जीवन तुझ्या हातात समर्पित करतो लॉर्ड. प्रभू येशू मला तुझ्या पवित्र जाग्यावर तू घे बापा. तुझ्या लोकांसाठी मला आजच्या सकाळी आशिषाचं कारण बनव लॉर्ड. मास्टर माझ्या खंटवटा जिभेला स्पर्श कर बापा. ओ बापा माझ्या जिभेला तू टच कर लॉर्ड जीसस. योग्य ते शब्द बोलण्यासाठी बापा तुझा अनुग्रह तुम्हाला पुरव प्रभू. आणि हो दे तू गौरव सर्व आदर मान महिमा तुला देत तारणाऱ्या येशूच्या नामात मागतो. आमेन आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेमळ प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. चला तर प्रियानो, जे देवाचं वचन आमच्यासाठी मार्गदर्शक आहे आणि जे देवाचं वचन आमच्यासाठी आशिष आहे, त्या मौल्यवान परमेश्वराच्या वचनाकडे आजच्या सकाळी आम्ही वळूया. आम्ही सर्वजण आपापली पवित्र शास्त्र उघडूया. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाच्या वचनाकडे वळूया प्रियानो. आम्ही पाहूया दुसरे करंथीकरास पत्र 6 अध्याय 17 आणि 18 वचन आम्ही वाचूया. कृपया करून माझ्याबरोबर पवित्र शास्त्र उघडा. दुसरे करंथीकरास पत्र 6 अध्याय 17 आणि 18 वचन आम्ही वाचूया. 1 2 3. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो मी तुम्हाला पिता असं होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. हालेलुया. ज्याने आकाश आणि पृथ्वीची रचना केली तो परमेश्वर म्हणतो की मी तुम्हास पिता असं होईल. हालेलुया. देव आज पितृत्व या विषयाबद्दल आमच्याशी बोलू इच्छित आहे. हालेलुया. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. देव म्हणतो मी तुम्हास पिता असं होईल. हालेलुया. देव तुम्हाला प्रियानो त्याचं नाव देऊ इच्छित आहे. हालेलुया. जिथं कुठं आम्ही प्रियानो सरकारी दरबारामध्ये जातो प्रियानो, आम्हाला आमच्या पिताचं नाव आणि आडनाव विचारलं जातं प्रियानो. सो पिता इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून प्रियानो पिता अतिशय महत्वाचा आहे प्रियानो. ओ परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला पिता असं होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे होताल. हालेलुया. आजच्या सकाळी देव तुमचा पिता बनू इच्छित आहे प्रियानो. ओ परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो प्रियानो. ओ तो तुमचा आजच्या सकाळी पिता बनू इच्छित आहे. ओ थँक्यू जीसस. प्रियानो आज तुम्ही आणि मी पाहतो की आजचा दिवस हा फादर्स डे म्हणून साजरा करतात. प्रियानो फादर्स डे हा जो दिवस लोक साजरा करतात प्रियानो, त्यातला जर इतिहास आम्ही पाहिला इतिहास तर सोनोरा स्मार्ट डॉट नावाची एक स्त्री होती आणि ज्यावेळेस तिने जन्म घेतला प्रियानो, त्याच वेळेस तिची आई मरण पावली आणि आई मरण पावल्यानंतर तिचा सर्व सांभाळ तिचे वडील करतात प्रियानो. आणि वडील असा तिचा सांभाळ करतात. वडिलांचं प्रेम ती सांगते की वडिलाचं प्रेम जे मला मिळालं ते माझ्या वडिलाचं मला सिद्ध असं प्रेम मिळालं. आणि म्हणून तिच्या मनामध्ये हा विचार स्पर्श करून गेला की लोक मदर्स डे साजरा करतात, परंतु माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलं मला काहीच आठवत नाही. मी तर एकदम छोटी होती आणि मी जन्म पावले आणि माझी आईला मृत्यू आला. आणि त्या ठिकाणी तिने सांगितलं की त्यामुळं मला आईचं प्रेम आठवत नाहीये, परंतु पित्याचं प्रेम काय आहे ते मला माहित आहे. आणि म्हणून प्रियानो तिने ठरवलं की तिच्या वडिलाचा जो जन्मदिन आहे तो जन्मदिन फादर्स डे म्हणून साजरा करावा. हालेलुया. आणि प्रथम युके मध्ये तिने या डेची सुरुवात केली आणि आज सर्व विश्वामध्ये लोक फादर्स डे पाळत आहेत प्रियानो. हालेलुया. प्रियानो तुम्ही आणि मी जगातल्या पित्याबद्दल प्रियानो पाहतो, परंतु या पलीकडचा एक आमच्याकडे पिता आहे आणि तो पिता म्हणजे स्वर्गीय पिता आहे प्रियानो. आमच्याकडे 2 पिता आहेत. एक जो पिता ज्या पित्याच्या द्वारे आमचा शारीरिक प्रियानो जन्म होतो प्रियानो, दैहिक जन्म ज्याच्याद्वारे होतो प्रियानो तो आमचा जगातला पिता, आणि आत्मिक जन्म आम्हाला जो देतो तो आमचा स्वर्गीय पिता प्रियानो. हालेलुया. ज्यावेळेस मी रात्री प्रार्थनेसाठी बसलो होतो प्रियानो, म्हटलो प्रभू लोकांना काय सांगू, तर प्रभूने मला 2 मेसेज दिले, परंतु या 2 मेसेज पैकी प्रभूने सांगितलं मला एक मेसेज दे. मी पहिला मेसेज तयार केला होता तुमच्यासाठी की पिता कसा असतो, तर पिता प्रोव्हायडर असतो, प्रोटेक्टर असतो, पनिशर असतो, म्हणजे पिता पुरवणारा असतो, सुरक्षा देणारा असतो, शिक्षा करणारा असतो,
आणि आदर्श असतो आणि तो आपल्या कुटुंबासाठी याजक असतो. पण प्रेज लॉर्ड, याबद्दल प्रभूने मला सांगितलं बोलू नको, नॉलेजर मेसेज जो आहे हा तो देऊ नको. तर मी जो सांगतो तो संदेश तो या लोकांना दे. आणि म्हणून प्रियानो, जो दुसरा संदेश मी या ठिकाणी लिहिलाय, पहिला संदेश या ठिकाणी आहे प्रियानो, परंतु प्रभूने सांगितलं की जो दुसरा संदेश आहे तो दुसरा संदेश तो या लोकांना दे. आणि म्हणून प्रियानो, आजच्या सकाळी मी त्या संदेशाच्या द्वारे तुमच्याशी बोलू इच्छित आहे. प्रियानो, देव म्हणतो की मी तुम्हाला पिता असं होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे होताल. देवाच्या लोकांनो, देव आज त्याचं नाव तुम्हाला देऊ इच्छित आहे. तो तुमचा पिता बनू इच्छित आहे प्रियानो. हालेलुया. प्रियानो, तुमच्याकडे जगातला पिता असेल, परंतु तुम्ही असाल की पास्टर, जगातल्या पित्याचं प्रेम मला आठवत नाहीये. हो, तो तुम्ही म्हणत असाल की पास्टर, जगातल्या पित्याचं प्रेम मला मिळालं नाहीये. देवाच्या लोकांनो, जगातला पिता हा सिद्ध पिता नाहीये. सिद्ध पिता तर केवळ स्वर्गामध्ये आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आजच्या सकाळी मी सिद्ध पित्याबद्दल तुमच्याशी बोलत आहे की तो म्हणतो की मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी होताल. देवाच्या सकाळी तुम्हाला त्याची मूल आणि प्रियानो तुम्हाला त्याचे पुत्र आणि मुलगी म्हणून बोलवत आहे प्रियानो. आणि म्हणून आजच्या सकाळी आनंदित व्हा प्रियानो. देव तुमचा पिता बनत आहे प्रियानो. आजच्या सकाळी कदाचित प्रियानो तुम्ही असे लोक असाल, तुमच्या पित्याला तुम्ही गमावला असेल प्रियानो, किंवा तुम्ही असे लोक असाल की तुम्हाला तुमच्या पित्याचं प्रेम मिळालं नसेल प्रियानो. तुम्ही असाल की पास्टर, माझे वडील या जगामध्ये हयात आहेत, परंतु त्यांचं प्रेम काय आहे मला कधीच मिळालं नाहीये. कदाचित तुम्ही असाल की पास्टर, माझा पिता माझ्यावर खूप प्रेम करत होता, पण मी माझ्या पित्याला गमावलेला आहे. ओ भिऊ नका. आजच्या सकाळी प्रियानो, येशू म्हणतो मी तुमचा पिता असा होईल. तो तुमचा पिता बनू इच्छित आहे प्रियानो. आजच्या सकाळी त्या परमेश्वराकडे या प्रियानो. आज तो म्हणतो की मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र आणि कन्या असे होताल प्रियानो. अनेक तुम्ही कदाचित असे लोक असाल प्रियानो, पित्याचं प्रेम काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळालं नसेल किंवा ते तुम्हाला अनुभवलेलं मिळालं नसेल प्रियानो. पण आजच्या सकाळी सिद्ध पित्याचं प्रेम अनुभवा प्रियानो. काही दिवसापूर्वी एका मुलीने सांगितलं की पास्टर, मी माझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, कारण की ज्यावेळेस मी जन्म पावले त्यावेळेस माझी आई मरण पावली. आणि ज्यावेळेस माझी आई मरण पावली त्यावेळेस मी लहान असतानाच लोक सांगतात की माझ्या बापानं माझ्याकडे पाहून म्हटलं की या मुलीमुळं मी माझ्या प्रिय पत्नीला गमावलेला आहे. ही मुलगी मनुष्याची मुलगी आहे, हिचं तोंड मी पाहणार नाही. आणि ती सांगते की लोकांनी माझा सांभाळ केला आणि तिने सांगितलं की पास्टर, पित्याचं प्रेम काय आहे मला मिळालेलं नाहीये. पास्टर, पित्याचं प्रेम कसं असतं ते मला माहित नाहीये. देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनाची स्टोरी कदाचित हीच असेल प्रियानो. तुमच्याकडे पिता असेल, पण पित्यानं कधीच तुमच्यावर प्रेम केलं नसेल प्रियानो. आजच्या सकाळी सिद्ध पित्याकडे या प्रियानो. ओ, तो म्हणतो मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे होताल प्रियानो. आजच्या सकाळी देव तुमचा पिता बनू इच्छित आहे आणि तो तुम्हाला मूल बनू इच्छित आहे प्रियानो. जर का तुम्ही आणि पिता पुत्र आणि बाप बनताल प्रियानो, तो बाप आणि तुम्ही पुत्र बनताल तर प्रियानो तुमच्या जीवनाची स्टोरी वेगळी असणार आहे प्रियानो. आजच्या सकाळी त्याच्याकडे हा प्रियानो. तो तुमचा पिता बनू इच्छित आहे. आपले हृदय त्याच्यासाठी खोला प्रियानो. त्यानं तुम्हाला आणि मला आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. आजच्या सकाळी त्याला कॉल करा पिता म्हणून. तुम्ही तर त्याला हाक मारताल प्रियानो, तो म्हणेल की बोल माझ्या मुला, बोल माझ्या मुली, तुला काय हवंय. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. देव तुम्हाला पुत्र बनू इच्छित आहे आणि तो तुमचा पिता बनू इच्छित आहे प्रियानो. हालेलुया. या ठिकाणी वचनामध्ये असं म्हटलंय, 18व्या वचनात 17 आणि 18 वचनामध्ये असं म्हटलंय, वाचूया. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका. बायबल सांगते की त्यांच्यामधून निघा, वेगळे व्हा आणि जे अशुद्ध आहे त्याला तुम्ही स्पर्श करू नका. म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेल. प्रभू म्हणतो मी तुम्हाला स्वीकारू इच्छित आहे. कोणाच्या रूपामध्ये? मूल आणि मुलीच्या रूपामध्ये, पुत्र आणि कन्या या रूपामध्ये देव म्हणतो मी तुम्हाला स्वीकारू इच्छित आहे. पण त्यासाठी तो काय म्हणतो? जे अशुद्ध आहे त्याला शिवू नका आणि जे वाईट आहे त्यापासून तुम्ही वेगळं व्हा. त्यांच्यातून निघा, वेगळं व्हा. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी वाईट गोष्टीपासून दूर जाण्यासाठी सांगत आहे प्रियानो. तो म्हणतो जर तुम्ही त्याच्यापासून दूर गेले, जर तुम्ही वाईट गोष्टीचा पश्चाताप केला, तुमच्या पापाची क्षमा जर तुम्ही देवाला मागितली, तर देव म्हणतो नंतर मी काय होईल? तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र आणि कन्या अशी होताल. हालेलुया. देव म्हणत आहे की वाईट गोष्टी तुम्ही जर सोडताल, वाईट गोष्टीचा पश्चाताप करताल, तुमच्यातून वाईट गोष्टी काढून टाकताल, तर
देव म्हणतो मी तुम्हाला पिता असं होईल. हालेलुया. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, देव तुमचा पिता बनू इच्छित आहे प्रियानो. आज होऊ शकतं प्रियानो तुमच्या जीवनात नाना प्रकारचे पाप असतील प्रियानो, वाईट गोष्टी तुम्ही करत असाल प्रियानो, पण देव म्हणतो तुम्ही जर त्या वाईट गोष्टी सोडल्या तर मी तुमचा पिता असं होईल. प्रियानो, जगातलं अनेक प्रेम तुम्ही अनुभवलं असेल प्रियानो, परंतु ते प्रेम तुम्हाला कधीच तृप्त करू शकत नाही. बायबल सांगतं की तृप्त करणारं प्रेम तर केवळ परमेश्वराकडे आहे आणि त्याचं प्रेम ते आगापे प्रेम आहे प्रियानो. आजच्या सकाळी त्या प्रेमाचा अनुभव घ्या. देव आजच्या सकाळी तुम्हाला बोलवत आहे. ओ त्याचं पित्याचं हृदय काय आहे तो तुम्हाला दाखवेल प्रियानो. आजच्या सकाळी कदाचित तुम्ही रडत असाल प्रियानो, ओ तुम्ही दुःखानं भरलेलं तुमचं जीवन असेल, तुम्ही तुमच्या पित्याला गमावलं असेल प्रियानो, कदाचित तुमच्याकडे सिद्ध पिता नसेल प्रियानो, ओ तुमचा जगातला पिता तुमच्याकडे लक्ष देत नसेल. आजच्या सकाळी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या शिवताल. आज देव तुमचा पिता बनू इच्छित आहे प्रियानो. हे तर त्या परमेश्वराचं आमच्यावरचं प्रेम आहे प्रियानो. आज कोण आमचा पिता बनेल प्रियानो? कोण स्वतःचं नाव आम्हाला देईल प्रियानो? कोणी स्वतःचं नाव आम्हाला देऊ शकत नाही, पण येशू ख्रिस्त आमच्यावर प्रेम करतो. तो आम्हाला स्वतःचं नाव देऊ इच्छित आहे प्रियानो. हालेलुया. ओ तो पिता म्हणून प्रियानो, ओ तो आमच्या जीवनात येऊ इच्छित आहे. देवाच्या लोकांना आम्ही या जगामध्ये पाहतो, ज्यावेळेस लग्नाच्या बाहेर संबंधामध्ये मुलं जन्मतात प्रियानो, त्यावेळेस आई वडील लोक त्या मुलाला रस्त्यावर फेकून देतात प्रियानो, बेवारस त्याला ठाकून देतात प्रियानो, कारण की पिता हे नाव त्याला कोणी देऊ शकत नाही प्रियानो. बाप त्याला नाकारतो, त्याची आई त्याला नाकारते प्रियानो. पण प्रेज द लॉर्ड, आजच्या या सकाळी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला पिता असं होईल. ओ जगातल्या लोकांनी तुम्हाला ठाकून दिलं असेल प्रियानो, ओ जगातले लोक तुमचा तिरस्कार करत असतील प्रियानो, आजच्या सकाळी परमेश्वराकडे या. परमेश्वराचं हृदय परमेश्वर तुमच्यासाठी खोलेल प्रियानो. पित्याचं काय प्रेम आहे ते तुम्ही आजच्या सकाळी अनुभवताल प्रियानो. आजच्या सकाळी आपले हृदय त्याच्यासाठी खोला आणि त्याला म्हणा की हे बापा, त्याला म्हणा हे पित्या तुझं प्रेम तुम्हाला दाखव. मला या जगामध्ये पित्याचं प्रेम मिळालं नाहीये. कदाचित तुमच्याकडे चांगला पिता असेल परंतु तुम्ही गमावला असेल. आजच्या सकाळी त्याला म्हणा की प्रभू माझा पिता या जगामध्ये नाहीये. हो लॉर्ड, तू माझा पिता बनून माझ्या जीवनामध्ये. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, देव तुमच्या जीवनाचं सगळी काही कहाणी बदलून टाकेल प्रियानो. आजच्या सकाळी तो म्हणतो की मी तुम्हाला पिता असं होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या शिवताल. हालेलुया. कोण आम्हाला त्याचं नाव देईल प्रियानो? केवळ तो परमेश्वर आहे. एवढ्या मोठा विश्वाचा निर्माण करता तो आज आमचा स्वीकार करू इच्छित आहे प्रियानो. किती प्रेम त्याच्या हृदयात तुमच्या आणि माझ्याबद्दल आहे प्रियानो. एवढं प्रेम या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळणार नाही प्रियानो. स्वतःचं नाव परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित आहे प्रियानो. जगातले लोक तर एवढे महिमेमध्ये नाहीयेत, परंतु देव तर महिमेने भरलेला आहे आणि तरी देखील तो त्याचं नाव तुम्हाला आणि मला देऊ इच्छित आहे प्रियानो. व्हॉट अ लव्ह, व्हॉट अ ग्रेट लव्ह. किती मोठं ते त्याचं प्रेम आहे प्रियानो. किती मोठं त्या परमेश्वराचं हृदय आहे प्रियानो. तो त्याचं नाव आम्हाला देऊ इच्छित आहे प्रियानो. आम्ही पाहतो अनाथ आश्रमामध्ये काही लोक प्रियानो, अनाथ जे मुलं आहेत त्यांना घेण्यासाठी, दत्तक घेण्यासाठी येतात प्रियानो. आणि मग आम्ही पाहतो प्रियानो की अनाथ आश्रमातील जे मुलं आहेत त्यांना सजून धजून प्रियानो उभं केलं जातं एका लाईनीमध्ये. आणि मग जे लोक आहेत त्यांना दत्तक घेणारे ते लोक येतात आणि ते लोक प्रत्येक मुलाकडे पाहत असतात प्रियानो. प्रत्येक मुलगा व्यवस्थित सजून धजून एकदम व्यवस्थित रीतीने तो उभा असतो प्रियानो. आणि ज्यावेळेस हा मनुष्य ज्याला दत्तक घ्यायचं तो मनुष्य आतमध्ये येतो, एका एका मुलाकडे तो पाहत चालतो प्रियानो. तर प्रत्येक मुलगा चांगल्या प्रकारचं स्माईल त्या माणसाला देतो, यासाठी की त्याच्या मनामध्ये प्रियानो, त्याच्या मनामध्ये या मुलाने बसावं आणि म्हणून तो प्रत्येकाला चांगलं स्माईल देत असतो प्रियानो. पण काय घडतं माहितीये, ज्यावेळेस जायच्या टायमाला तो एकाच मुलाला कोणाला तरी चॉईस करतो. हालेलुया. जगातले लोक तुमची सुंदरता पाहून, तुमचं बाह्य स्वरूप पाहून तुम्हाला स्वीकारतील प्रियानो, परंतु परमेश्वर तसा नाहीये प्रियानो. तुम्ही कसे असा प्रियानो, जसे तुम्ही आहात तसा तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याच्या हार्टमध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे प्रियानो. आजच्या सकाळी प्रियानो तो नक्की तुम्हाला पुत्र बनवेल आणि नक्की तुम्हाला त्याची कन्या बनवेल प्रियानो. हालेलुया. तो म्हणतो जर तुम्ही वेगळे होताल या वाईट गोष्टीपासून, जर वाईट गोष्टी तुम्ही सोडून देताल तर मी तुम्हाला पिता असं होईल. हालेलुया. आजच्या सकाळी सर्व वाईट गोष्टी सोडून द्या प्रियानो. परमेश्वर तुमचा पिता बनू इच्छित आहे आणि एकदा का जर तो तुमचा पिता बनला प्रियानो,
आणि तुम्ही जर त्याची पुत्र आणि कन्या जर बनले प्रियानो, ओ जे काही तुम्ही त्याच्या नावाने मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल प्रियानो. जेव्हा कधी तुम्ही त्याला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारताल, तो म्हणेल की बोल माझ्या मुला, बोल माझ्या मुली, तुला काय हवंय. हालेलुया. तुम्ही पित्याचं प्रेम पाहणार आहात प्रियानो. आजच्या फादर्स डेच्या निमित्तानं प्रियानो, सिद्ध पित्याचं प्रेम आजच्या सकाळी तुमच्यासाठी वाहील प्रियानो. प्लीज करून आपले हृदय कठीण करू नका प्रियानो. आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टी सोडून द्या. ज्या काही चुकीच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये राज्य करत आहेत, आजच्या सकाळी त्याला हद्दपार करा तुमच्या जीवनातून आणि सिद्ध प्रेम आजच्या सकाळी प्राप्त करा. या जगामधलं प्रेम हे नाशवंत प्रेम आहे प्रियानो, पण देवाचं प्रेम तर अनादी अनंत कालासाठी आहे. ते सार्वकालिक आहे प्रियानो. आजच्या सकाळी तो तुमचा पिता बनू इच्छित आहे. आपलं हृदय तुम्ही त्याच्यासाठी खोला आणि त्याला म्हणा, हे स्वर्गीय पित्या, तुझं प्रेम आजच्या सकाळी मला दाखव. आजच्या सकाळी तो त्याचं प्रेम तुमच्यावर उंडेलेल प्रियानो आणि तुमचं जीवन बदललं जाईल. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. आजच्या सकाळी त्या परमेश्वराकडे या प्रियानो. तो परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. हालेलुया. आमचा स्वर्गीय पिता सिद्ध पिता आहे प्रियानो. हालेलुया. बायबल सांगते की तो सिद्ध आहे, तो परफेक्ट पिता आहे प्रियानो. आजच्या सकाळी त्याचं परफेक्ट लव, सिद्ध प्रेम तुम्ही अनुभवताल प्रियानो. आजच्या सकाळी त्याला आपल्या जीवनामध्ये कॉल करा प्रियानो. त्याला म्हणा की परमेश्वरा, तुझं पितृत्व काय आहे ते मला अनुभवायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही दिवसापूर्वी प्रियानो, काही वर्षापूर्वी एक पिता, त्याची एक मनुष्य आणि त्याचा एक मुलगा आणि त्याची पत्नी एका कारमध्ये प्रवास त्यांचा चालू होता प्रियानो. आणि प्रवास चालू असताना अचानक अपघात झाला प्रियानो. त्या कारने 2-3 पलट्या घेतल्या आणि त्यानंतर काय झालं माहितीये प्रियानो, त्या कारमधला जो मनुष्य होता, त्या मुलाचा पिता मरण पावला प्रियानो. हा मुलगा आणि त्याची बायको प्रियानो, प्रियानो, त्याची त्या माणसाची बायको मोठमोठ्याने जोरजोराने रडायला लागले प्रियानो. हा मुलगा रडायला लागला प्रियानो. त्याचं वय तर केवळ 15 वर्षाचं वय होतं प्रियानो. आणि तो रडत होता प्रियानो. रडत होता. अनेक दिवस प्रियानो झाले, पण त्याचं दुःखाचं सांत्वन कोणी करू शकत नव्हतं. तो आपल्या पिताच्या विरहामुळे रडत होता प्रियानो. खरं की त्याने त्याचा पिता गमावला होता प्रियानो. आणि काय झालं प्रियानो, हा मुलगा या वातावरणामध्ये जीवन जगत असताना त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल लोकांनी सांगितलं आणि त्याला सांगितलं, तुला या जगामध्ये पिता नाहीये, पण प्रेज द लॉर्ड, तुझ्याकडे स्वर्गीय पिता आहे आणि तो तुझा पिता म्हणून आजपासून होईल. तू जर आपलं जीवन त्याला देशील तर आजपासून तो तुझा पिता बनेल. आणि या मुलानं काय केलं प्रियानो, आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. आणि आपलं जीवन त्याला समर्पित केलं आणि त्यानं म्हटलं की हे परमेश्वरा, आजपासून तू मला पिता हो. मला माझ्या पित्याचं प्रेम मिळालेलं नाहीये. मी माझ्या जगातल्या पित्याला गमावलेलं आहे. तू तर स्वर्गीय पिता, आज मला समजलं की माझ्याकडे एक स्वर्गीय पिता आहे. स्वर्गीय पित्या, तुझं प्रेम तुम्हाला दाखव. आणि स्टोरी या प्रकारे सांगते की त्या मुलानं आपलं जीवन येशू ख्रिस्ताला समर्पित केलं प्रियानो आणि देवानं त्याला असीम शांतीनं भरलं प्रियानो. आज अनेक वर्ष या गोष्टीला होऊन गेले, पण तो सांगतो की आता मला माझ्या जगातल्या पित्याची आठवण होत नाहीये, कारण की सिद्ध पिता आता मला मिळालेला आहे. हालेलुया. देवाच्या लोकांनो, जगातले पिता कदाचित तुम्ही गमावले असताल प्रियानो. आजच्या सकाळी देव तुमच्यासाठी उभा आहे प्रियानो. तो तुमचा सिद्ध पिता आहे प्रियानो. जगातल्या पित्याच्या प्रेमापासून तुम्ही कदाचित वंचित असाल प्रियानो. आजच्या सकाळी माझ्या देवाच्या प्रेमाचा अनुभव घ्या प्रियानो. तो पिता आहे प्रियानो. तो तुम्हाला कधी सोडणार नाही प्रियानो. लोक तुम्हाला सोडतील, जग तुम्हाला सोडेल, पण तो म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाही आणि कधी थाकणार नाही. आजच्या सकाळी त्याला डॅडी म्हणून हाक मारा प्रियानो. आजच्या सकाळी कदाचित तुमच्याकडे डॅडी म्हणायला प्रियानो कुणी नसेल प्रियानो. तुम्ही तुमचे प्रिय पप्पा गमावले असतील. आजच्या सकाळी त्या परमेश्वराला हाक मारा. तो तुमचा पिता बनू इच्छित आहे. आजच्या सकाळी जसं तुम्ही डॅडी म्हणताल प्रियानो, आजच्या सकाळी तो त्याचं हृदय तुमच्यासाठी खोलेल. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. आपले हृदय तुम्ही त्याच्यासाठी खोला प्रियानो. तो तुमचा सिद्ध पिता आहे. आजच्या सकाळी नक्की तो त्याचं प्रेम तुम्हाला दाखवेल प्रियानो. नक्की प्रियानो, आजचं